नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका. आजचं आपलं खास बुलेटिन पैसा पुराण. मित्रांनो, पैसा हा फक्त नोटा किंवा आकड्यांचा खेळ नाही, तो आहे निर्णयांचा, धोरणांचा आणि जागतिक घडामोडींचा परिणाम. आपल्या रोजच्या आयुष्यातील प्रत्येक छोटा खर्च, इंधनापासून भाजीपाला, EMI पासून गुंतवणूक, या सगळ्यामागे मोठं आर्थिक गणित दडलेलं असतं. पैसा पुराणमध्ये आपण त्या गणिताचा उलगडा करतो, मोठ्या बातम्यांचं मागचं वास्तव समजून घेतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या बातम्यांचा तुमच्या खिशावर नेमका काय परिणाम होतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेतो. आजच्या बुलेटिनमध्ये आपण चर्चा करणार आहोत भारताची श्रीलंकेतील रणनीतिक गुंतवणूक, महाराष्ट्रातील मान्सूनचा अंदाज आणि त्याचे आर्थिक परिणाम, टेक क्षेत्रातील मोठी बातमी, एनव्हिडियाचा बोनस, सोन्याच्या किमतीतील घसरण आणि शेवटी अमेरिका इराण तणावामुळे हललेला तेल बाजार. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीपासून. भारताने श्रीलंकेत जहाज बांधणी क्षेत्रात एक मोठी रणनीतिक चाल खेळली आहे. भारताची सरकारी कंपनी माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड म्हणजेच MDLने श्रीलंकेतील कोलंबो डॉकयार्ड PLC मध्ये कंपनीतील 51% हिस्सेदारी खरेदी केली आहे. या व्यवहारांची किंमत सुमारे 26.8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 250 कोटी रुपये इतकी आहे. ही गुंतवणूक केवळ आर्थिक व्यवहार नाही, तर ती एक दीर्घकालीन रणनीती आहे. कोलंबो डॉकयार्ड ही 1974 पासून कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असलेली कंपनी आहे. व्यापारी जहाजे, ऑफशोर वेसल्स आणि दुरुस्ती सेवा ही पुरवण्यात या कंपनीचा मोठा वाटा आहे. पण गेल्या काही वर्षापासून ही कंपनी आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. जपानच्या ओनोमिची डॉकयार्ड या कंपनीने आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आणि भारताने हीच संधी साधली. 51% हिस्सा म्हणजे थेट नियंत्रण आणि यामुळे कोलंबो डॉकयार्ड आता प्रत्यक्ष भारताच्या प्रभावाखाली आले. आता इथे एक मोठा मुद्दा आहे, भूराजकारणाचा. श्रीलंका हा हिंद महासागरातील अत्यंत महत्त्वाचा देश. कोलंबो बंदर हे जागतिक व्यापारासाठी एक महत्त्वाचं केंद्र आहे. दरवर्षी हजारो जहाजे या मार्गाने जातात. यामुळे या भागात आपली उपस्थिती मजबूत करणे हे भारतासाठी अत्यंत आवश्यक होते. विशेष म्हणजे चीनने मागील काही वर्षात श्रीलंकेत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली. हबनटोटा पोर्ट सारखे प्रकल्प हे त्याचे उदाहरण आहे. यामुळे भारताने देखील आता आपली रणनीतिक उपस्थिती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या गुंतवणुकीमुळे भारताला काय फायदा होणार? पहिला, जहाज बांधणी क्षेत्रात भारताची क्षमता वाढेल. दुसरा, आंतरराष्ट्रीय ऑर्डर्स मिळण्याची शक्यता वाढेल. तिसरा, रोजगार आणि तंत्रज्ञान विकासाला चालना मिळेल. आणि चौथा, हिंद महासागरात भारताची पकड आणखी मजबूत होईल. एकूणच सुमारे 250 कोटी रुपयांची ही गुंतवणूक भारतासाठी दीर्घकालीन फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय पातळीवरील या मोठ्या रणनीतिक निर्णयानंतर आता वळूया देशांतर्गत आणि विशेषतः महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे. कारण जागतिक गुंतवणूक जितकी महत्त्वाची आहे तितकाच महत्त्वाचा आहे पाऊस. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 2026चा मान्सून महाराष्ट्रात सरासरीपेक्षा थोडा कमी राहण्याची शक्यता आहे. देशभरात पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 92% इतके राहू शकते असे संकेत दिले गेले आहेत. बिलो नॉर्मल ही श्रेणी जरी ऐकायला थोडी चिंताजनक वाटत असली तरी 90 ते 96 या दरम्यानचा पाऊस हा पूर्णतः अपुरा मानला जात नाही. याचा अर्थ असा की परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, पण नियोजन आणि सावधगिरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या संभाव्य घटामागे एल निनो हा जागतिक हवामानातील एक महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे. एल निनो सक्रिय झाल्यास पॅसिफिक महासागरातील तापमान वाढते आणि त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होतो. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्या तर 2002, 2004 आणि 2009 या वर्षात एल निनोमुळे भारतात पावसात 10 ते 20% इतकी घट झाली होती. मात्र प्रत्येक एल निनो वर्ष एकसारखेच असते असे नाही. यामुळे अंदाज हा एक इशारा आहे, अंतिम संकट नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची असू शकते. राज्यात पावसाचे वितरण समान नसते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने चांगला पाऊस पडू शकतो, तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात 15 ते 25 पर्यंत घट होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांमध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस राहू शकतो. ही असमानता शेती नियोजनासाठी मोठे आव्हान ठरू शकते. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पाहिलं तर मान्सून हा भारताच्या आर्थिक चक्राचा कणा मानला जातो. देशाच्या एकूण कृषी उत्पादनात खरीप हंगामाचा वाटा हा सुमारे 50% इतका आहे. महाराष्ट्रात तर सुमारे 55% शेती क्षेत्र अजूनही पावसावर अवलंबून आहे. यामुळे पावसात घट झाली तर सोयाबीन, कापूस, तूर, मका यासारख्या पिकावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. उत्पादनात घट झाली की त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो. ग्रामीण भागातील उत्पन्न कमी झाल्यास खर्च कमी करण्याची क्षमता घटते.
यामुळे FMCG, दुचाकी चारचाकी वाहनांची विक्री तसेच लहान उद्योगावर परिणाम होतो. उदाहरणार्थ पूर्वीच्या कमी पावसाच्या वर्षात ग्रामीण मागणीत 5 ते 8% इतकी घट झाल्याचं दिसून आलं होतं. महागाईच्या दृष्टीने हा मुद्दा आणखी गंभीर ठरतो. पावसात घट झाली तर अन्नधान्य उत्पादनात कमी होते. यामुळे बाजारात पुरवठा हा घटतो. परिणामी किमती वाढतात. विशेषतः डाळी, तेलबिया, भाजीपाला आणि फळे यांच्या किमतींमध्ये 8 ते 15% वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. याचा थेट परिणाम ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI वर होतो, जो महागाई मोजण्याचा प्रमुख निर्देशांक आहे. याशिवाय पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास वीज निर्मितीवर देखील परिणाम होऊ शकतो. विशेषतः जलविद्युत प्रकल्पांवर उद्योग क्षेत्रात उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम हा उत्पादनाच्या किमतीवर होतो. मात्र या सगळ्या चित्रात एक सकारात्मक बाजू देखील आहे. मागील काही वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने जलसंधारणावर मोठा भर दिला आहे. जलयुक्त शिवार, सूक्ष्म सिंचन यासारख्या योजनांमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर हा वाढला आहे. सूक्ष्म सिंचन क्षेत्रात 20% अधिक टक्क्यांची वाढ झाली आहे, जे कमी पावसाच्या परिस्थितीत देखील मोठा दिलासा देऊ शकतात. तसेच पीक विमा योजना, हवामान आधारित सल्ला, डिजिटल शेती आणि सुधारित बियाणे यामुळे शेतकऱ्यांची जोखीम कमी झाली आहे. योग्य पीक निवड, वेळेवर पेरणी आणि पाण्याचे व्यवस्थापन केल्यास नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. धरणांमधील सध्याचा पाणीसाठा देखील महत्त्वाचा घटक आहे. जर पावसाळ्याच्या सुरुवातीला धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असेल तर सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहू शकते आणि उत्पादनावर परिणाम हा कमी होऊ शकतो. एकूणच पाहता 2026चा मान्सून हा महाराष्ट्रासाठी मध्यम जोखीम पण नियंत्रणात परिस्थिती असा असण्याची शक्यता आहे. सुमारे 8% पावसातील घट ही चिंतेची बाब असली तरी ती योग्य नियोजन, सरकारी उपाययोजना आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य प्रकारे हाताळता येऊ शकते. आता कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतून आपण वळूया भारतातील वेगाने वाढणाऱ्या टेक क्षेत्राकडे, कारण इथे पैसा केवळ पगारात नाही तर शेअर्समध्ये देखील मिळत आहे. अमेरिकन चिप निर्माता NVIDIAने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा आणि गेम चेंजर निर्णय घेतला आहे. कंपनीने सुमारे 10,000 भारतीय कर्मचाऱ्यांना जेन्सन स्पेशल ग्रँट नावाचा एक वेळ स्टॉक बोनस देण्याची घोषणा केली आहे. हा बोनस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग यांच्या नावावर ठेवण्यात आला आहे, जे कंपनीच्या यशामागील प्रमुख चेहरा मानले जातात. ही योजना फक्त बोनस नाही तर एक मोठी आर्थिक रणनीती आहे. या योजनेनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या आधीच्या RSU म्हणजे रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिट्सच्या तुलनेत अतिरिक्त 25% शेअर्स हे दिले जाणार आहेत. म्हणजेच कंपनीने आधी जे शेअर्स दिले होते त्यावर आता अतिरिक्त रिवॉर्ड्स हे मिळणार आहेत. हे थेट पगारात वाढ नसून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा एक मार्ग आहे. आता RSU म्हणजे नेमकं काय? RSU म्हणजे कंपनीकडून दिलेले शेअर्स जे ठराविक कालावधीनंतर कर्मचाऱ्यांच्या नावावर येतात. हे शेअर बाजारात ट्रेड होतात. यामुळे कंपनीची वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होते. म्हणजेच कर्मचारी फक्त कामगार नसतो तर कंपनीचा एक भाग असतो. या विशेष बोनसचा आर्थिक फायदा खूप मोठा आहे. उपलब्ध माहितीनुसार या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना सुमारे 5 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत अतिरिक्त फायदा हा होऊ शकतो. हा आकडा कर्मचाऱ्यांचं पद, अनुभव आणि त्यांना मिळालेल्या शेअर्स या संख्येवर अवलंबून आहे. या योजनेची रचना देखील खूप स्मार्ट पद्धतीने करण्यात आली आहे. ही योजना 2024 पासून सुरू करण्यात आली असून तिचे वितरण 4 वर्षात टप्प्याटप्प्याने होणार आहे. सुरुवातीला 6.25% शेअर्स दिले जातील आणि उर्वरित शेअर्स हे दर तिमाहीत समान हप्त्यांमध्ये 2028 पर्यंत दिले जाणार आहे. याचा मोठा फायदा म्हणजे कर्मचारी कंपनीशी दीर्घकाळ जोडलेले राहतात. त्यांना आर्थिक स्थैर्य मिळतं आणि कंपनीला कुशल कर्मचारी टिकवून ठेवता येतात. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा, सध्या NVIDIAची शेअर्सची किंमत ही $898 म्हणजे 74,000 पेक्षा जास्त आहे. जर कंपनीची वाढ ही अशी सुरू राहिली तर भविष्यात या शेअर्सची किंमत आणखी वाढू शकते. म्हणजेच आजचा बोनस उद्याची मोठी संपत्ती ही ठरू शकते. NVIDIA कंपनी सध्या कोणत्या टप्प्यावर आहे हे देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. कंपनी ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. AI मॉडेल्स, डेटा सेंटर्स, मशीन लर्निंग या सगळ्यासाठी लागणाऱ्या चिप्समध्ये NVIDIAची मोठी पकड आहे. OpenAI, Google, Microsoft यासारख्या कंपन्यांना NVIDIAच्या GPUवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावं लागते. AIचा वापर झपाट्याने वाढत आहे. चॅटबॉट्सपासून ऑटोमेशनपर्यंत, आरोग्य क्षेत्रापासून वित्तीय विश्लेषणापर्यंत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे NVIDIA. म्हणूनच कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. काही काळात NVIDIA ही जगातील सर्वात मूल्यवान कंपन्यांपैकी एक बनली आहे.
आता प्रश्न असा होतो की हा बोनस का दिला? याचं सरळ उत्तर आहे स्पर्धा. टेक इंडस्ट्रीमध्ये सध्या कुशल कर्मचाऱ्यांसाठी प्रचंड स्पर्धाही आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, मेटा या सगळ्या कंपन्यांनी टॅलेंटसाठी स्पर्धा करत आहेत. अशा परिस्थितीत एनव्हिडियाने हा बोनस देऊन एक स्पष्ट संदेश दिला आहे, आमच्यासोबत राहा आणि आमच्या यशात सहभागी व्हा. भारतासाठी ही बातमी आणखी महत्त्वाची आहे, कारण भारत हा एनव्हिडियासाठी एक मोठा टॅलेंट हब मानला जातो. बेंगलुरू, पुणे, हैदराबाद या शहरांमध्ये कंपनीचे मोठे ऑपरेशन्स आहेत आणि भारतीय अभियंते AI आणि चिप डिझाईनमध्ये महत्त्वाची भूमिका ही बजावत आहे. या निर्णयामुळे भारतातील टेक क्षेत्रात एक नवीन ट्रेंड हा सुरू होऊ शकतो. पगारापेक्षा इक्विटी म्हणजे शेअर्स याला अधिक महत्त्व हे दिले जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिकता देखील बदलेल. ते फक्त नोकरी करणारे राहणार नाहीत, तर संपत्ती निर्माण करणारे बनू शकतात. आता टेक क्षेत्रातील या सकारात्मक बातमीनंतर आपण वळूया गुंतवणुकीच्या पारंपरिक आणि सर्वात विश्वासार्ह पर्यायाकडे, म्हणजेच सोन्याकडे. सामान्यतः युद्ध किंवा अस्थिरतेच्या काळात सोन्याच्या किमती या वाढतात, पण सध्या चित्र हे उलट आहे. अमेरिका इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात सोन्याच्या किमती सुमारे 6% घसरल्या आहेत. 2,03,000 वरून किंमत जवळपास 1,52,000 पर्यंत आली आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे मजबूत डॉलर. तेलाच्या किमती वाढल्यामुळे डॉलरची मागणी ही देखील वाढली आहे. डॉलर मजबूत झाला आहे आणि सोन्यावर दबाव आला आहे. तसंच व्याजदर कमी होण्याची शक्यता कमी झाली आहे. जास्त व्याजदर आणि सोन्याचं कमी आकर्षण यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण ही पाहायला मिळते. तज्ज्ञ काय सांगतात? दीर्घकालीन ट्रेंड अजूनही सकारात्मक आहे, पण अल्पकालीन परिस्थिती अनिश्चित आहे. म्हणूनच घाई करू नका. किमती स्थिर झाल्यावरच गुंतवणूक करा. आता शेवटची पण अत्यंत महत्त्वाची बातमी. जगाच्या अर्थव्यवस्थेचं हृदय मानलं जाणारा तेल बाजार. अमेरिका आणि इराण यांच्या तणावामुळे तेल बाजारात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत ही $92 प्रति बॅरलपर्यंत गेली होती आणि नंतर ती 86 ते 88 पर्यंत खाली आली आहे. म्हणजे काही दिवसातच 4 ते 6% इतका बदल झाला आहे. या तणावाचं केंद्र आहे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज. जगातील 20 ते 21% तेल पुरवठा या मार्गाने होतो. भारतासाठी हे का महत्त्वाचं आहे? कारण भारत 85% तेल हा आयात करतो. तेल महाग झालं तर इंधन महाग होतं आणि इंधन महाग झालं तर महागाईत वाढ होते. तज्ज्ञांच्या मते तेल किमती वाढल्यास महागाई ही 0.5 ते 1% पर्यंत वाढू शकते. मात्र सध्या किमती कमी झाल्यामुळे थोडा दिलासा आहे. तर मित्रांनो, आजच्या पैसापुरांमध्ये आपण पाहिलं रणनीती, पाऊस, टेक, सोनं आणि तेल हे सगळं वेगळं वाटत असलं तरी एकमेकांशी जोडलेलं आहे. आणि आता शेवटी महत्त्वाचा मुद्दा. पैसा कमावणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामागचं आर्थिक गणित समजून घेणं. कारण योग्य माहिती असेल तरच योग्य निर्णय घेता येतो. आजचं बिझनेस अपडेट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.